नमस्कार. आत्ता मुंबई महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये एक भाषावाद हा एक मोठा मुद्दा गाजला गेला. म्हणजे बरीच वर्ष आपण बघतोय की मराठी विरुद्ध मराठी, म्हणजे मराठी विरुद्ध हिंदी, भोजपुरी, बिहारी भाषा हा वाद बरेच वर्षाला राजकारणाचा मुद्दा आहे. पण एक विचार असा केलाय का, खरंच सांगायचं बरं का, ही भाषा आपली भाषा दुर्मिळ व्हायला ती यूपी, बिहारची लोकं आल्यामुळं किंवा बाहेरच्या राज्यातली लोकं आपल्या राज्यात आल्यामुळं दुर्मिळ होत चालल्या किंवा त्याचा वापर कमी होत चाललाय का? थोडासा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की नाही, ही भाषा आपणच आपली भाषा दुर्मिळ करत चाललोय. आपला वापर कमी झाला आहे. आपण मोबाईलमध्ये तर 100% बऱ्यापैकी इंग्लिश भाषा वापरतोय. आपल्या स्वतःच्या व्यवहारात आपण इंग्लिश भाषा वापरतोय. आपल्या घरात असणारी आपली लहान लहान मुलं आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतोय. घालण्यात काय अडचण नाही, पण त्यांना मराठी तितकंसं येतंय का नाही आपण बघत नाही. त्यांना ABCD येत्या हे आपण बघतोय, येते का नाही हे बघतोय, पण त्यांना अन्नसागाडी येत्या का नाही हे आपण बघत नाही. म्हणजे भाषा तुम्ही विचार करा, भाषा त्यांच्यामुळं नाही, मराठी भाषा आपल्या लोकांमुळं आपण वापर त्याचा व्यवस्थित करत नसल्यामुळं दुर्लभ होत चालल्या किंवा ती थोडीशी मागं पडायला लागल्या. ह्याला एक छोटे पर्याय येते की लोकांनी मराठी भाषिकांनी ह्याचा वापर जास्त केला पाहिजे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जर गेलाय, तिथलं समजा परप्रांतीय तो विकणारा काय जर विकणारा असला, त्याच्याशी पहिल्यांदा मराठीत बोललं पाहिजे. आणि आपण स्वतःहून बऱ्यापैकी मराठीत बोललो तर हळूहळू तो पण त्यातनं शिकेल. एखादा न समजणारा शब्द आपण हिंदीत बोलू शकतोय किंवा काय. पण मला वाटतं की हिंदी आणि मराठी जवळपास सेम आहे. त्या मराठीत बोलल्याला एक थोडंसं 50% सहज त्या पुढच्या माणसाला समजून जाईल. त्याच्यामुळं आपण होता होईल तेवढा वापर केला पाहिजे. आपणच नियम पाडला पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र आपण मराठी भाषेचा वापर करायचा. मग जर समजा आणि आपण खरेदी पण अशा व्यक्तींकडे करायला लागलो की मराठी भाषा वापरणाऱ्या ज्याला येत्या त्याच्याशीच आपण खरेदी करायला लागलो, तर ऑटोमॅटिक त्याला मारून किंवा काय करून त्याला ती भाषा शिकणार नाही तो. किंवा आपण सुद्धा ती आपलीच भाषा आपण लुप्त करावं, त्यांना आपण मारणं किंवा नावं ठेवणं ह्यात काहीच अर्थ नाही. आपणच भाषा वापरायला पाहिजे. व्यवहारात आपल्या असू दे, कुठेही फिरताना सार्वजनिक ठिकाणी तर कंपल्सरी भाषा ही केली पाहिजे.